ठाणेकरांना समस्यांच्या विळख्यातून बाहेर काढा, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली पालिका आयुक्तांची भेट. कचरा, पाणी, गरीब महिलांना व दिव्यांग बांधवांना योजनेचा न मिळालेला लाभ, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात न आल्याने नागरिकांची सुरक्षा, अनधिकृत बांधकाम, क्लस्टर योजना, रेंटलची घरे, स्मशानभूमी तसेच शहरातील व घोडबंदर वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांनी नागरिकांना ग्रासले आहे. ठाणेकरांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या विळख्यातून बाहेर काढा अशी मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा, जिल्हा प्रमुख केदार दिघे व इतर शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयुक्त सौरभराव यांना वस्तुस्थिती छायाचित्रांचे पुरावे देण्यात आले. नुकताच पार पडलेल्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत अनेक कोट्यावधी रुपयांच्या निधीची घोषणा करून सत्ताधाऱ्यांनी आपली पोळी भाजून घेतली, परंतु जनतेच्या पैशांचा चुरडा जास्त व सुविधा कमी असे चित्र सध्या ठाण्यात दिसत असल्याने स्वच्छ व सुंदर असणारे हे ठाणे सध्या डबक्याचे व कचऱ्याचे साम्राज्य तयार झालेले ठाणे बनले आहे. ठाणे महापालिकेचे तिजोरी रसातळाला गेली, त्यामुळे उगाचच नको त्या कामांवर उधळपट्टी थांबेल का, असा सवाल त्यांनी आपल्या या पत्रामध्ये केला आहे. घोडबंदरवासियांना वाहतूक कोंडीचा फटका दररोज सोसावा लागत तो त्यामध्ये उपाययोजना करत असताना नागरिकांना विश्वासात न घेता नागरिकांच्या हक्कांचा सर्व्हिस रोडसुद्धा हायवे पूर्व द्रुत महामार्गावर विलीन करण्याचे नियोजन करत आहे. त्यामुळे या हायवे पूर्व द्रुत महामार्गावर असणाऱ्या अनेक सोसायट्या, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल यांना मोठा अडथळा ठरणार आहे. यासाठी शिवसेना नेते राजन विचारे तसेच संपर्क प्रमुख नरेश मणेरा यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून सर्व्हिस रोड हा असू द्या तो स्थानिक नागरिकांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. ठिकठिकाणी कामे सुरू असून सर्व्हिस रोड बंद केलेला आहे. त्यामुळे सर्व्हिस रोड जर हायवे पूर्व द्रुत महामार्गास विलीन झाल्यास मोठे आंदोलन घ्यावं लागेल असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. त्यावर आयुक्तांनी 8 दिवसामध्ये MMRDA सोबत बैठक घेऊन त्यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. आणि त्यांचे सर्व अधिकारी ठाणे शहरातल्या सर्वात महत्त्वाची म्हणजे घोडबंदरचा जो सर्व्हिस रोड आहे आणि वाहतूक कोंडी या विषयावरती या ठिकाणी आम्ही भेटायला आलो होतो. त्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत. मग ते घनकचरा व्यवस्थापन असेल, तुमची स्मशानभूमी असेल, त्यानंतर ठाणे शहरामध्ये असलेली जी काही बिकट अवस्था आहे पाण्याची ते असेल, पाणी पुरवठा असेल, त्याचबरोबर जे डम्पिंग ग्राउंड आहेत त्या डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात जी काय गेले कित्येक वर्षापासून करोडो रुपये खर्च आपण केलेले आहेत, परंतु आजही कशा अवस्थेमध्ये आहे. त्यानंतर ठाणे हे तलावांचं शहर आहे, परंतु या तलावामध्ये ठाणे महापालिकेच्या जवळ असलेल्या सिद्धेश्वर तलाव इथली अवस्था एवढी वाईट आहे की त्या ठिकाणी पाणीच दिसत नाही. संपूर्ण कचऱ्याने भरलेला तो तलाव आहे ऐतिहासिक असा. त्यानंतर मासुंदा तलाव, शिवाजी मैदान, बांधकाम या ठिकाणी चालू आहेत महापालिकेच्या नावावरती. असे भरपूर विषय आहेत. या संदर्भामध्ये आयुक्तांचं लक्ष त्या ठिकाणी वेधलं होतं. सर्वात महत्वाची म्हणजे आज तुम्ही बघितलं ठाणे शहराचा सर्वात ज्वलंत विषय म्हणजे वाहतूक कोंडी. आज तुम्ही बघितलं असेल घोडबंदर येथून जर समजा आपल्याला इकडे यायचं असेल, आज तुम्ही बघितलं असेल नवीन जुनं ठाणं आणि नवीन ठाणं म्हणजे तुम्ही जर माजिवडा नाक्यापासून जर घोडबंदरला लास्ट गायमुखपर्यंत तुम्ही जर गेलात तर हे नवीन ठाणं आहे. आणि या नवीन टँकरने पाणी पुरवठा केला जातो आणि त्या सोसायटीतल्या सर्व सदस्यांना त्या ठिकाणी पाणीपट्टी भरत असताना सुद्धा किंवा इतर जे महापालिकेचे टॅक्स आहेत ते भरत असताना सुद्धा त्या ठिकाणी मग ते वेगवेगळ्या कराच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी भरले जातात, परंतु त्यांना सुविधा व्यवस्थित मिळत नाही. आणि जी अवस्था ठाणे शहराची झालेली आहे म्हणजे त्या दिवशीच एक बातमी आली होती, मला वाटतं लोकमतला, 4,500 करोड रुपये या मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठाणे शहरासाठी आणले होते, परंतु आज त्या जवळजवळ 25 कोटीच ठाण्यामध्ये त्यासाठी आले. बाकीचे पेपर कागदावरतीच मला वाटतं ते आकडेवारी आहे. आणि असं असताना ठाण्यातले कित्येक प्रोजेक्ट या ठिकाणी अर्धवट अवस्थेमध्ये आहे.
आज तुम्ही बघितले गडकरी रंगायतांचं काम आहे, धीम्या गतीने चालू आहे. कित्येक ठिकाणची कामं जी आहेत ते अर्धवट अशा अवस्थेत पडलेली आहेत. आज तुम्ही जर बघितलं असेल या ठाणे शहराचा जी वाहतूक कोंडीवरती पर्यायी व्यवस्था जर करायची असेल तर मला वाटतं त्या ठिकाणी जो साकेतवरनं गायमुखला जो कोस्टल रोड त्या ठिकाणी तयार होणार होता, तुम्हाला माहिती असेल 10 वर्ष खासदार असताना याचा पाठपुरावा करून त्याला मला वाटतं पर्रीकर साहेबांनी 1.9 किलोमीटरची एअरफोर्सची जी बाउंड्री होती त्या ठिकाणी गेली 15 वर्षापासून आपण प्रयत्न करत होतो, परंतु तो रस्ता मला वाटतं आपल्याला परवानगी एनओसी देत नव्हतं एअरफोर्स, आणि त्याला सुद्धा आपल्याला परवानगी मिळाली. आता बाकीच्या गोष्टी परवानगी मिळून मला वाटतं त्याची काहीतरी इन्क्वायरी लावलेली आहे त्या संदर्भामध्ये की ही जी कॉस्ट वाढली असल्या कारणाने ही जी काय कॉस्ट होती ती डबल टिबल झाल्यामुळे ते परत एकदा त्याला स्क्रुटनी लावलेली आहे शासनाने. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी होत असतात, परंतु आज तुम्ही बघितलं असेल घोडबंदर रस्त्यावरती तुम्ही जर बघितलं मेट्रोची दोन्ही साईडनी लाईन येते आणि त्यात सर्व्हिस रोड 1996 साली महानगरपालिकेने जेव्हा डेव्हलपमेंट प्लॅन सँक्शन केला त्यावेळेला हे सर्व्हिस रोड अस्तित्वात येण्याची सुरुवात झाली. आणि मला वाटतं फॉरेस्टच्या 2-3 ठिकाणी जागा जे डी मार्ट आहे, नंतर महापालिकेचं हिरानंदानीच्या इकडे राईट मारते वेळी लेफ्टला जी फॉरेस्टची लँड आहे, तसंच गायमुखच्या इकडे सुद्धा एक लँड आहे. असे फॉरेस्टच्या 3 ठिकाणी लँडच्या संदर्भामध्ये आपण त्याचा पाठपुरावा करत होतो आणि ती सुद्धा जागा मला वाटतं काही प्रमाणामध्ये मिळालेली आहे. आणि ते करत असताना आज तुम्ही बघितलं असेल सर्व्हिस रोड बंद करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत MMRDला. आणि जर हा सर्व्हिस रोड बंद झाला ते जवळजवळ 10 ते 12 लाख लोक ज्या घोडबंदर परिसरात आजूबाजूला राहतात त्यांना पर्यायी जागा काय, कारण दोन्ही साईडने मेट्रोचा पिलर्स त्या ठिकाणी येते. आणि असं असताना घोडबंदर वरनं जर इकडे यायचं लागतात आणि आज ठाणे शहराच्या वाहतुकीचा परिणाम तुम्ही जर बघितलं तर घोडबंदर असेल, स्टेशन रोड असेल, गोखले रोड असेल किंवा नौपाडा परिसर असेल किंवा वर्तकनगर असेल, या सर्व ठिकाणी वाहतूक कोंडीचा परिणाम या शहरावरती होत असतो. सांगितलं की या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन या संदर्भामध्ये, आता त्यांना आम्ही सांगितलेलं आहे घोडबंदरवरचे संबंध लोक त्या ठिकाणी रस्त्यावर होऊन हे या महापालिकेवरती मोर्चा आणतील असे या दृष्टिकोनातून त्यांना सांगितलेलं आहे. परंतु ती वेळ येणार नाही असं आयुक्तांनी आम्हाला सांगितलेलं आहे.